नाशिकमधील अशोक खरात प्रकरण ताजं असतानाच स्वतःला संत बाळूमामांचा अवतार म्हणवून घेणारा आणि भक्तांची फसवणूक करणारा स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु मनोहर भोसलेला पोलिसांनी अटक केली आहे। आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरी प्रकरणी मनोहर भोसले उर्फ मनोहर मामाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। भोसलेवरती याआधी आर्थिक फसवणूक, भोंदूगिरीसह बलात्कारासारखे 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत। जामिनावरती बाहेर असलेला मनोहर मामा पुन्हा एकदा आर्थिक फसवणूक प्रकरणामध्ये पोलिसांच्या कोठडीत आहे। तर या प्रकरणी मनोहर भोसलेच्या साथीदार विशाल वाघमारे देखील अटकेत असून दोघांना देखील 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आणि विशेष म्हणजे खरात प्रमाणेच मनोहर भोसलेचे देखील अनेक राजकीय नेत्यांसोबत फोटो हे समोर आले। आरोपीच्या वकिलांनी रिमांडची ऑर्डर होण्या अगोदर या ठिकाणी मान्य न्यायालयामध्ये जामिनाचा अर्ज दाखल केला आणि त्यांना प्रिझ्यूम केलेलं होतं की ही इलिगल डिटेन्शन आहे म्हणून। तर तसं कायद्यानं मुळीच करता येत नाही। जोपर्यंत न्यायालयाचा निकाल न्यायालयामार्फत दिला जात नाही तोपर्यंत या जगातला कुठलाही व्यक्ती न्यायालयाचा निकाल प्रिझ्यूम करू शकत नाही। तो देखील युक्तिवाद आम्ही सरकार पक्षातर्फे या ठिकाणी मांडला आणि आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीने दाखल केलेला जामिनाचा अर्ज फेटाळला आणि सरकार पक्षाची 5 दिवसाची पोलीस कोठडीची विनंती आम्ही केलेली होती। तर मेहरबान कोर्टाने मंगळवारपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावलेली आहे। केसच टोटली फक्त 2 लाख रुपये हे करतो म्हणून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने घेतला आणि त्या अज्ञात व्यक्तीच्या संदर्भातलीच केस आहे। त्या अज्ञात व्यक्तीने कुणाला तरी बाहेर अज्ञात व्यक्तीलाच 50,000 बाहेर मठाच्या बाहेर दिला आहे। तो मठापर्यंत बी गेलेला नाही आहे। त्यामुळे ते आधीच्या त्यांच्या बऱ्याच केसेसमध्ये निर्दोष सुटलेला आहे। जोपर्यंत केसेस पेंडिंग आहेत ते आपल्या विरुद्ध केसेस आहे असं कायदा म्हणून मानू शकत नाही। ज्या वेळेला शिक्षा होतात त्यावेळेलाच फक्त ग्राह्य धरलं जातात की ते हॅबिच्युअल आहे म्हणून। कोणावरही कितीही केसेस असतील तर ते हॅबिच्युअल म्हणून म्हणता येणार नाही आहे। भोंदूगिरी प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या मनोहर भोसलेचं सोलापूरच्या करमाळ्यामध्ये घोटी इथं 27 एकरात आलिशान आश्रम आहे। अमावस्येला याच ठिकाणी भक्तांसह राजकीय नेत्यांची गर्दी व्हायची अशी माहिती समोर आली आहे। दर अमावस्येला 100 ते 150 आलिशान गाड्या या माळरानावरती येत असत आणि यामध्ये सर्वच पक्षाचे राजकीय नेते, आमदार, खासदार, बडे उद्योजक, शिक्षण सम्राट असे होते असा दावा घोटी गावच्या सरपंचांनी केलाय। भोंदू मनोहर भोसलेच्या आश्रमाची चौकशी करून बंद करण्याची मागणी आता घोटी गावचे सरपंच विलास राऊतांनी केली आहे। तर याबद्दलचं पत्र देखील पोलीस अधीक्षकांना देण्यात आलंय। मग ह्यांचा गावकऱ्यांना काही दाब दबाव का असतोय काय? नाही, यांना मुळात स्थानिक लोकांची यांना अडचणच वाटत असल्यामुळे गावकरी ह्यात सहभागी होऊ नयेत हीच यांची तशी इच्छा आहे। पण यांना स्थानिक लोकांचा डिस्टर्बन्स वाटतो। अगदी हा आपण उभा राहिला हा रस्ता सुद्धा त्यांचं बंद करायचं नियोजन चाललेलं होतं। इथं खाली पाझर तलाव आहे, त्या पाझर तलावातलं क्षेत्रही त्यांनी बळजबरीने ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला होता, पण आम्ही गावकऱ्यांनी त्यांना विरोध करून तो प्रयत्न त्यांचा हाणून पाडला। म्हणजे ग्रामस्थ त्याच्या बरोबर नाही, ग्रामस्थ कोणी आमच्यात त्यांच्या बरोबर नाही। भोंदू अशोक खरातच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होतीये। खरात विरोधामध्ये आणखी एक गुन्हा दाखल झालाय। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये खरात विरोधात 8,76 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। सीए ललित पोफळे मृत्यूचा योग टाळण्यासाठी खरातकडे गेले होते। मृत्यूचा योग टाळण्याच्या बहाण्यानं खरातने पैसे उकळल्याची माहिती समोर आली आहे। आणि इतकंच नाही तर आई वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत पूजेचा बनावही रचला। त्यामुळे या प्रकरणामध्ये आर्थिक गैरव्यवहारांचे मोठे धागेदोरे हे समोर येण्याची शक्यता आहे। आतापर्यंत खरात विरोधात लैंगिक शोषणाचे 8 तर आर्थिक फसवणुकीचे 9 गुन्हे दाखल झाले। धुळ्याच्या शिरपूर इथल्या तपनभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं। 1200 बेडच्या या सुसज्ज हॉस्पिटलची मुख्यमंत्र्यांनी पाहणी करून विविध विभागांना भेट दिली। अमरीश पटेल यांच्या संकल्पनेमधून उभारण्यात आलेल्या या मेमोरियल हॉस्पिटलच्या कामाचं मुख्यमंत्र्यांनीही कौतुक केलंय। शक्तीपीठ महामार्गावरून आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी विनंती केली आहे। एकाही देवाला माझ्या भक्ताची जमीन जाऊन महामार्ग व्हावा असं वाटत नसेल, पण महाराष्ट्रामधील एका देवाला हा महामार्ग पाहिजे असा टोला त्यांनी लगावलाय। लोटांगण घालत मुंबईपर्यंत येतो, पण वाळवा तालुक्यातून शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी त्यांनी केली आहे। विविध देवस्थानांना जोडणारे मार्ग आधीपासूनच आहेत, मग नव्या मार्गाचा अट्टहास कशासाठी असा सवाल देखील जयंत पाटील यांनी ईश्वरपूर इथल्या जाहीर मेळाव्यामध्ये उपस्थित केलाय। कुठल्याही देवाला मला रात्री राजश्री स्वप्न पडली, त्यातले 3-4 देव आले म्हणजे आम्ही मागणी नाही केलेली असते, देवच नव्हतं। आम्ही काय मागणी केलेली नाही, जो काय आमचा पाठिंबा नाही। आता मला एक सांगा,
की ज्या देवदेवतांच्या दर्शनासाठी हा महामार्ग केलं जातं असे सरकार म्हणते, त्यातल्या एकाही देवाला आपल्या भक्ताची जमीन दिलेली चालणार नाही. मग एकाही देवाला चालत नसेल, परंतु महाराष्ट्रातल्या एका देवाला पाहिजे. त्या देवाला आमची विनंती आहे, तुमच्या काया पडतो, शास्त्राने नमस्कार घालतो. मी माझ्या तालुक्यासाठी पाहिजे तेव्हा लोळण घेऊन मुंबईला येतो. तर आमच्या तालुक्यातनं ही रस्त्याची भिंत काढा. राष्ट्रवादीचे नेते संजय काका पाटलांची भाजपशी जवळीक वाढलेली असून संजय काका विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. याबाबत सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी सूचक वक्तव्य केलंय. संजय काका पाटील हे भाजपचे जुने नेते आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी ते राष्ट्रवादीत गेलेले होते. त्यांच्या घर वापसीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याच निर्णय घेतील असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय. परभणी लोकसभा मतदारसंघाची मुंबईमध्ये शिवसेना भवनामध्ये बैठक झाली आहे. खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार अशा चर्चा असतानाच ही बैठक बोलावण्यात आली होती. मात्र परभणीचे खासदार संजय जाधव बैठकीला पोहोचले नाहीत. बैठकीला शिवसेना नेते अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर आणि परभणीचे आमदार राहुल पाटील उपस्थित होते. लोकसभा मतदारसंघामधील नवीन पदाधिकारी नेमणूक आणि संघटनात्मक विषयावरती या बैठकीत चर्चा होणार आहे. शिवसेनेकडून राज्यभरामधील युवा सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नव्यानं नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये कोकणातून मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र आणि युवा सेनेचे कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांची रायगड लोकसभा युवा सेना संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी कोकणामध्ये युवा सेनेची ताकद वाढवण्यासाठी ही जबाबदारी दिलेली असून भविष्यामध्ये रायगड लोकसभेची पक्षाची ताकद वाढवू असं विकास गोगावले म्हणाले आणि यावेळी युवा सेना कार्यकर्त्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काहीच दिवसांपूर्वी मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यामधील प्रसिद्ध बागेश्वर धामला भेट दिली होती. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यावरती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी गवईंवरती जोरदार टीका केली आहे. माजी सरन्यायाधीश गवईंनी आता बाबासाहेबांचं नाव घ्यायचं नाही, तो अधिकार त्यांनी गमावलाय असं श्याम मानव यांनी म्हटलंय. रासू गवई सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं म्हणून ते करायचे, पण विक्तूबाबाचा सत्कार दीक्षाभूमीवर आयोजित केलेला होता आणि आम्ही जाहीर आवाहन केलं की तुम्ही जर विक्तूबाबाचा सत्कार बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षाभूमीवर केला तर आम्ही तुमच्या विरुद्ध आंदोलन करू. त्यावेळेस त्यांनी तो इमिजिएट रद्द केला. तर त्यांचे चिरंजीव जे स्वतः म्हणतात मी आंबेडकरी विचारांचा आहे, आंबेडकरांच्या विचारांचं मी दूध प्यालेलो आहे, तो माणूस जर धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या पायावर डोकं ठेवत असेल आणि आशीर्वाद घेत असेल, CGI राहिलेला माणूस, तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही यापुढे कधीही आंबेडकरांचं नाव घ्यायचं नाही. तो अधिकार तुम्ही गमावलेला आहे. गडचिरोलीत नागपूर विभागीय एक दिवसीय कार्यशाळेमध्ये आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले. शासकीय आश्रमशाळांमध्ये दर्जेदार सुविधा उपलब्ध करून विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढवा, त्यासोबतच स्वच्छता, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावरती भर देत शाळांचं वातावरण आकर्षक बनवा, अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी माझी शाळा माझा फळा या जनजागृतीपर व्हिडिओ जिंगलचं देखील प्रकाशन करण्यात आलं. तर कार्यशाळेला विभागामधील प्रकल्प अधिकारी, मुख्याध्यापक, अधीक्षक आणि गृहपाल उपस्थित होते. मुंबई मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह काही कार्यकर्त्यांना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या सगळ्याच आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. सुरुवातीला न्यायालयानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती आणि दरम्यान आरोपींकडून जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावरती सुनावणी झाल्यानंतर न्यायालयानं राडा प्रकरणी अटक केलेल्या मनसेच्या 11 कार्यकर्त्यांना जामीन मंजूर केलाय. प्रत्येकी 6,000 रुपयांच्या जात मुचलक्यावरती त्यांची सुटका करण्यात आली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.